नमस्कार. नमस्कार ताई. मी नंदिनी आहे आणि नॅपकिन्सच्या ग्राहक शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या सत्राचा विषय खूपच महत्त्वाचा आहे. या सत्रात आपण कर्जाची परतफेड करताना किंवा प्री क्लोजिंग करताना QR कोड आणि UPIचा कसा सुरक्षित वापर करायचा ते आज आपण शिकणार आहोत. आजकाल आपल्याला सगळ्यांनाच मोबाईलवरून पेमेंट करणं खूप सोपं वाटतं, पण एक छोटीशी चूक सुद्धा आपलं मोठं नुकसान करू शकते. चला मग एका छोट्या गोष्टीपासून सुरुवात करूया. रोजी आणि कल्पना दोघींनीही नॅपकिन्सकडून कर्ज घेतलं होतं. रोजी नेहमी तिच्या लोन कार्डवर दिलेल्या QR कोडवरूनच कर्जाचं पेमेंट करत होती, पण कल्पना मात्र या बाबतीत फारशी सावध नव्हती. एके दिवशी घाईघाईत कल्पनानं पेमेंट करताना QR कोडवरचं नाव तपासलं नाही आणि चुकून पेमेंट एका अनोळखी नंबरवर गेलं. परिणाम, रोजीचं कर्ज तर सुरक्षितपणे भरलं गेलं, पण कल्पनाच्या निष्काळजीपणामुळे तिचे पैसे चुकीच्या अकाउंटमध्ये गेले आणि तिचं कर्ज भरलंच गेलं नाही. आणि या चुकीच्या पेमेंटसाठी कंपनीची कोणतीही जबाबदारी नव्हती. अरे ताई, हे तर आमच्या शेजारी सुद्धा झालं होतं. QR कोड स्कॅन केला, पण नावाची खात्री केली नाही आणि पैसे दुसऱ्याच कोणाकडे तरी गेले. हो ताई, कृपया QR कोड आणि UPI वापरून पेमेंट करण्याची सुरक्षित पद्धत आम्हाला नीट समजावून सांगा ना. का नाही? कर्ज सुरक्षितपणे भरण्यासाठी काही अतिशय सोप्या पण खूप आवश्यक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. जर तुम्ही 1 एप्रिल 2025 नंतर कर्ज घेतलं असेल तर तुमच्या लोन कार्डवर दिलेला नॅपकिन्स QR कोड स्कॅन करून कर्जाचं सुरक्षित पेमेंट करा. 2. जर तुम्ही नॅपकिन्स फिनअसिस्ट मोबाईल ॲप वापरून पेमेंट करत असाल किंवा नॅपकिन्सचा एखादा कर्मचारी तुम्हाला त्यांच्या फोनवर QR कोड दाखवत असेल तर पेमेंट करण्याआधी स्क्रीनवर नेहमी या 2 गोष्टी तपासा: नॅपकिन्स लिमिटेडचे नाव आणि तुमचा कर्ज ID. आणि जर लोन ID दिसलाच नाही तर? खूप छान प्रश्न. 3. QR कोड स्कॅन केल्यानंतर स्क्रीनवर तुमचा लोन ID दिसत नसेल तर त्या QR कोडवर अजिबात पेमेंट करू नका. ताई, कधी कधी कोणीतरी सांगतं लवकर पेमेंट करा किंवा हा माझा UPI आहे, इथेच पैसे पाठवा. अशा वेळी काय करायचं? 4. अशा वेळी नेहमी लक्षात ठेवा की कधीही कोणत्याही स्टाफ मेंबरच्या, ओळखीच्या व्यक्तीच्या किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक UPI किंवा QR कोडवर पेमेंट करू नका. ते कितीही गरजेचं सांगत असोत किंवा मदत करतोय असं म्हणत असोत, पेमेंट नेहमी नॅपकिन्सच्या अधिकृत UPI वरच करा. 5. कारण चुकीच्या UPI वर पेमेंट झालं तर झालेल्या नुकसानीची जबाबदारी तुमचीच असेल. कंपनी त्याची भरपाई करू शकणार नाही. समजलं ताई. म्हणजे जर आपण 1 एप्रिल 2025 नंतर कर्ज घेतलं असेल तर कर्जाचं पेमेंट लोन कार्डवर दिलेल्या QR कोडने किंवा नॅपकिन्स फिनअसिस्ट मोबाईल ॲपद्वारेच करायला हवं. अगदी बरोबर. कर्जाचं पेमेंट सुरक्षित असेल तरच तुमचा रेकॉर्ड सुरक्षित राहील आणि तेव्हाच तुमचं भविष्य सुद्धा सुरक्षित राहील. चला मग आजची शिकवण एकदा पुन्हा आठवून घेऊया. जर आपण 1 एप्रिल 2025 नंतर कर्ज घेतलं असेल तर कर्जाचं पेमेंट लोन कार्डवर दिलेल्या QR कोडने किंवा नॅपकिन्स फिनअसिस्ट मोबाईल ॲपद्वारेच करायला हवं. पण जर आपण 1 एप्रिल 2025 पूर्वी कर्ज घेतलं असेल तर कर्जाचं पेमेंट लोन कार्डवर दिलेल्या QR कोडने किंवा नॅपकिन्स फिनअसिस्ट मोबाईल ॲपद्वारे करू नये. कर्जाचं पेमेंट नेहमी नॅपकिन्स UPI वरच करा. QR कोड स्कॅन करताना कृपया नॅपकिन्स लिमिटेड आणि तुमचा कर्ज ID तपासा. स्टाफच्या वैयक्तिक UPI QR कोडवर कधीही पेमेंट करू नका. कुठलीही शंका असल्यास तुमच्या ब्रांचशी संपर्क करा. लक्षात ठेवा, योग्य QR कोड, UPI
म्हणजे योग्य पेमेंट. धन्यवाद ताई. आता आम्ही कर्जाचं पेमेंट अगदी सुरक्षित पद्धतीनेच करू. खूप छान. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार ताई.